नमस्कार. आपण अनेकदा एका फळाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. चिकू. पण असं सांगितलं तर की ह्या साध्या दिसणाऱ्या फळात आपल्या आरोग्याला बदलण्याचं एक मोठं रहस्य लपलेलं आहे. दिसायला अगदी साधा आहे, पण आश्चर्याचा धक्का बसायला तयार राहा. कारण आज आपण शोधणार आहोत की हे फक्त एका गोड पदार्थापेक्षा कितीतरी जास्त का आहे. हो, अगदी बरोबर ऐकलं. तपकिरी सोनं. आता विचार करा, एका फळासाठी हे जरा जास्तच मोठं नाव नाही का वाटत? खरंच, चिकूमध्ये असं काय खास असेल की त्याला इतकं मोठं नाव मिळालं असेल? चला, आपण मिळून हे रहस्य उलगडूया. आपल्यापैकी बहुतेक जण चिकूला फक्त एक गोड पदार्थ म्हणून बघतात. पण थांबा, हाच विचार आपली सर्वात मोठी चूक ठरू शकतो. आज आपण हा गैरसमज दूर करणार आहोत आणि या साध्या दिसणाऱ्या फळात लपलेली खरी शक्ती शोधून काढणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या रहस्यापासून. आणि हे रहस्य थेट आपल्या पोटाच्या आरोग्याशी जोडलेलं आहे. एक अशी गोष्ट ज्याच्याशी आपल्यापैकी बरेच जण झगडत असतात. बद्धकोष्ठता फक्त 30 सेकंदात दूर? हे ऐकायला तर जवळजवळ अशक्य वाटतं नाही का? पण या धाडसी दाव्यामागे एक मोठं विज्ञान आहे. चला पाहूया, असं नक्की काय आहे चिकूमध्ये जे इतकं प्रभावी काम करतं? ह्यामागचं सगळं श्रेय जातं फायबरला. चिकूमध्ये फायबर अक्षरशः ठासून भरलेलं असतं. आणि हे फायबर आहे ना, ते एका नैसर्गिक औषधासारखं काम करतं. ते फक्त पचन सुधारून बद्धकोष्ठतेचा त्रास मुळापासून घालवत नाही, तर आतड्यानं शांत करून गॅस आणि ॲसिडिटीसारख्या त्रासांपासूनही सुटका देतं. म्हणजे आपल्या पचनसंस्थेसाठी एक कम्प्लीट रिसेट बटनच जणू. पण थांबा, गोष्ट फक्त पोटापुरती मर्यादित नाहीये. चिकूमध्ये अजून खूप काही आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या रहस्याकडे, जे आपल्या शरीराच्या ताकदीशी आणि ऊर्जेशी संबंधित आहे. दिवसभर थकवा जाणवतो का? किंवा हाडं कमजोर झाल्यासारखं वाटतंय? जर असं असेल तर मग लक्ष देऊ नये का? कदाचित चिकूच तो खजिना आहे जो आपण इतके दिवस शोधत होतो. हे बघा, चिकूमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह ही तिन्ही महत्वाची खनिजं भरपूर प्रमाणात आहेत. आणि ही त्रयी म्हणजे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी आणि शरीराच्या एकूण ताकदीसाठी एक जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. असं समजा की मजबूत हाडांसाठी हे एक नैसर्गिक सप्लिमेंट आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये? चिकूमधली जी नैसर्गिक साखर आहे ना, ती आपल्याला इन्स्टंट एनर्जी तर देतेच, पण ही एनर्जी बराच वेळ टिकते सुद्धा. म्हणजे थकव्याला दूर ठेवण्याचा हा एक भारी आणि नैसर्गिक उपाय आहे, तोही कोणत्याही साईड इफेक्टशिवाय. बरं, शरीराला आतून तर फायदे मिळतातच, पण चिकूचा परिणाम बाहेरूनही दिसतो. आणि हेच आपल्याला घेऊन जातं आपल्या तिसऱ्या आणि तितक्याच महत्वाच्या रहस्याकडे, जे आपल्या त्वचेशी आणि रोगप्रतिकारशक्तीशी जोडलेलं आहे. चेहऱ्यावरची ती नैसर्गिक चमक कुठेतरी कमी झालीये असं वाटतंय का? किंवा सारखं सर्दी खोकल्यासारखं आजारपण मागे लागतंय? तर मग याचं उत्तर चिकूमध्ये असू शकतं. असं का? कारण चिकूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे घटक त्वचेला तजेलदार आणि तरुण ठेवतात. आणि एवढंच नाही, तर ते आपली प्रतिकारशक्ती म्हणजे आपली इम्युनिटी इतकी वाढवतात की सर्दी खोकल्यासारखे छोटे मोठे आजार आपल्या जवळही फिरकत नाहीत. आता आपण आलो आहोत सगळ्यात महत्वाच्या भागाकडे, अंतिम रहस्य. ही एक अशी चूक आहे जी बरेच लोक नकळत करतात आणि ज्यामुळे चिकूचे हे सगळे फायदे शून्य होऊ शकतात. आकडा बघा, 99%. धक्का बसला ना? जवळजवळ सगळे जण चिकू खाताना हीच चूक करतात. चला तपासून बघूया की आपण त्या 99% तर नाही ना? आणि ही काही साधीसुधी चूक नाहीये. याचे परिणाम गंभीर असू शकतात. विशेषतः आपल्या पचनसंस्थेवर याचा खूप वाईट परिणाम होऊ शकतो. तर ती चूक आहे कच्चा चिकू खाणं. हो, सगळ्यात महत्वाचा नियम लक्षात ठेवा. नेहमी पूर्णपणे पिकलेला चिकूच खायचा. कच्चा चिकू खाल्ल्याने फक्त तोंडात चिकटपणा येत नाही, तर त्यामुळे पचनक्रिया पूर्णपणे बिघडू शकते. चला तर, आज आपण काय काय पाहिलं ते एकदा पटकन बघूया. चिकू पचन सुधारतो फायबरमुळे, हाडं मजबूत करतो कॅल्शियम आणि लोहामुळे, नैसर्गिकरित्या ऊर्जा देतो आणि व्हिटॅमिन सीमुळे त्वचा आणि इम्युनिटी दोन्ही सुधारते. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, नेहमी पिकलेला आणि प्रमाणातच खावा, कारण त्यात नैसर्गिक साखर असते हे विसरू नका. तर मग या तपकिरी सोन्याला आपल्या आयुष्याचा भाग बनवून आपल्या आरोग्याचं हे गुप्तीत उघडायला आपण तयार आहोत का? विचार नक्की करा.